बोगस शालार्थ आयडीचा पर्दाफाश, एसआयटी चौकशी करा अन्यथा जन आंदोलन. डॉक्टर पंकज साळुंखे यांची पत्रकार परिषद संपन्न. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मराठा आघाडीचे राष्ट्रीय महामंत्री डॉक्टर पंकज दादासाहेब साळुंखे यांनी आज बोगस लाभार्थी आयडी प्रकरणाची एसआयटी मार्फत सखोल अशी चौकशी करावी अशी मागणी केली आहे. शासनाकडे केली असून या प्रकरणातील निवृत्त उपसंचालक नितीन उपासनी, नितीन बच्चाव, शिक्षणाधिकारी प्रवीण आहिरे व संपूर्ण यंत्रणेची एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली आहे. या प्रकरणात एकूण 47 बोगस शिक्षकांना उजागर करण्यात आले असून या प्रकरणातील संदर्भात डॉक्टर पंकज साळुंखे यांनी 8 महिन्यापूर्वीच या प्रकरणात लक्ष द्यावे, बोगस प्रकरण चालू असल्याचे सूतोवाच केले होते व संबंधितांवर चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी केली होती. तर या प्रकरणातील दोषींवर फक्त कारवाई किंवा गुन्हा दाखल न करता थेट त्यांच्याकडून सदर रक्कम देखील वसूल करण्यात यावी अशी देखील मागणी त्यांनी केली असून या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करावी अन्यथा जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या ठिकाणी डॉक्टर पंकज साळुंखे यांनी पत्रकार परिषदेतून शासनाला दिला आहे. सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये विषय खूप मोठ्या प्रमाणावरती गाजतोय, तो म्हणजे बनावट शालार्थ आयडी आणि शिक्षक बोगस भरती. तर या प्रकरणाच्या बाबतीमध्ये योग्य व पारदर्शी माहिती देण्यासाठी मी आपल्या सर्वांसमोर इथं बसलेलो आहे. माझ्यासोबत आदर्श शिक्षक पुरस्कार यांना मिळाला ते सुनील जैन म्हणून आहेत, निवृत्त मुख्याध्यापक. तर सगळ्यात प्रथम दर्शनी तर मी नाशिक उपसंचालक जे आहेत माननीय भाऊसाहेब चव्हाण यांचं मी अभिनंदन करतो, धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे गुन्हा दाखल झाला आणि या प्रकरणाचं शोधाशोध सुरू झाली. तर विषय असा आहे की प्रवीण वसंत आहिरे, तत्कालीन शिक्षणाधिकारी धुळ्याचा, तर या महोदयांनी तब्बल 120 पेक्षा अधिक मान्यता धुळे जिल्ह्यात दिलेल्या आहेत. त्याच्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्याचे तत्कालीन शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी, नितीन बच्चाव यांनी 80 पेक्षा अधिक शालार्थ आयडी सुद्धा यांनी बनावट पद्धतीने यांना दिलेले आहेत. तर ह्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये मी मागे 1 वर्षापूर्वी सुचोवाद केलेला होता. 1 वर्षापूर्वीच मी तक्रार केलेली होती, कारण की ज्यावेळेस नितीन उपासनी हे उपसंचालक होते त्यावेळेस ते इथे धुळ्यात आले शिक्षणाधिकारी कार्यालयात. इथं आल्यानंतर त्यांनी साधारणतः टेम्पो भरून इथून दस्तावेज घेऊन गेले, डॉक्युमेंटेशन घेऊन गेले आणि डॉक्युमेंट्स घेऊन गेल्यानंतर